आता एक मोठी बातमी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। या निवडणुका गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित आहेत। निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत चालवलं जातं आणि या प्रकरणात एका ग्राहक हक्क संघटनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका तात्काळ घेण्याची मागणी करण्यात आली आहे। या याचिकेच्या पार्श्वभूमीवर निवडणुका लांबणीवर टाकण्याचं कारण ओबीसी आरक्षणासंबंधीचे मुद्दे असल्याचं सांगितलं जात आहे। तर सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली होती आणि त्यामुळे निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरकडे ढकलल्या जाऊ शकतात। ही सुनावणी निवडणुकांच्या वेळापत्रकावर आणि ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीवर निर्णायक ठरू शकते। आता एक मोठी बातमी, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी चौंडीमध्ये ही बैठक होणार आहे। यामुळे चौंडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। दुपारी 12:30 वाजता मंत्रिमंडळाची ही बैठक सुरू होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 42 मंत्री मिळून तब्बल 600 व्हीआयपींचा या बैठकीमध्ये सहभाग आहे। याशिवाय 200 विशेष पाहुण्यांना औपचारिक आमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण चौंडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन करण्यात आले। या ऐतिहासिक बैठकीचं औचित्य लाभलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शताब्दी जयंतीचं। येत्या 31 मे रोजी ही जयंती साजरी होणार असून त्याआधी राज्य मंत्रिमंडळ बैठक चौंडीला होणार आहे। आता एक सविस्तर बातमी, पाकिस्तानच्या पापाचा घडा भरलाय, कारण पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यासाठीच आता भारताने कंबर कसली आहे। भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केलेली आहे आणि त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे। देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे। यात एअर स्ट्राईक अलर्ट, सायरन, क्रॅश ब्लॅक आउटसह विशेष प्रशिक्षण दिलं जातं। तर पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रविवारी रात्री 9 ते 9:30 या वेळेमध्ये क्रॅश ब्लॅक आउटचं मॉक ड्रिल करण्यात आलं। यामुळे शत्रूच्या विमानांना रात्रीच्या वेळी मानवी वस्तीचं लोकेशन कळण्यास अडचणी येतात। खरं तर 1971 साली भारत पाकिस्तान युद्धावेळी अशा प्रकारे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं। त्याला आता 5 दशकांहून अधिक काळ लोटलेला आहे। दरम्यान सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल संदर्भात केंद्राने काय सूचना केल्या आहेत आपण त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। देशभरात 7 मे रोजी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे। हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर रेड म्हणजेच सायरन अलर्ट देण्यात आलेला आहे। विद्यार्थी आणि नागरिकांना विशेष प्रशिक्षण द्या अशा सूचना केंद्राकडून देण्यात आलेल्या आहेत। युद्धस्थितीमध्ये स्वसंरक्षण करण्याचं प्रशिक्षण द्या। आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये क्रॅश ब्लॅकआउट होईल। शत्रूच्या हल्ल्यावेळी सर्व लाईट्स बंद करावं। महत्त्वाची ठिकाणं आस्थापनांमध्ये लपण्याची व्यवस्था करा अशा सूचना केंद्रानं सर्व राज्यांना केलेल्या आहेत। बीड जिल्ह्याला अवकाळी आणि गारपिटीनं झोडपलंय। ग्रामीण भागातील रस्त्यांवर गारांचा सडा पडल्याचं दिसून आलं। गारपिटीमुळे कांदा, आंब्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। कोल्हापूरच्या वाणानगर परिसरात जोरदार गारपीट झाली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। नागपुरात सलग 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। लातूर शहर आणि परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडलेत, तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाली। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तर लोणार तालुक्यातील बीबी गावाला गारपिटीचा मोठा फटका बसलाय। वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेली शेकडो क्विंटल हळद अवकाळी पावसामुळे भिजली। हळद भिजल्यानं दरात घसरण झाली आहे, त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला। नांदेड शहरातील बाबानगर भागात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलं। यामध्ये झाडाखाली उभ्या असलेल्या कारचं मोठं नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम शहरासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तर कांदा, भाजीपाला आणि आंब्याचं मोठं नुकसान झालं।
यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला, तर काही ठिकाणी पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला। परभणी शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं थैमान घातलं। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला, तर परिसरात धुळीचं साम्राज्य माजलं। जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात मुसळधार पावसासह गारपीट झाली। मे महिन्यातील प्रचंड उकाड्यात पावसाच्या सरी कोसळल्यानं चाळीसगावकरांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र या पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। जालना जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली। काही भागात गारपीट झाली आणि त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला, तर बच्चे कंपनीनं पावसाचा मनमुराद आनंद लुटला। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। दरम्यान हवामान खात्यानं अहिल्यानगर जिल्ह्यात 3 दिवस येलो अलर्ट दिलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। कन्नड, गंगापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला आणि वैजापूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कांदा, मका, ज्वारी आणि बाजरी या पिकांना फटका बसलाय। मालेगावच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली, तर काही भागाला गारपिटीचा तडाखा बसला। या पावसामुळे कांदा पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय। भारत पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता हवाई मार्गांवर देखील स्पष्टपणे दिसून येतोय आणि आता पाकिस्तानला आणखी मोठा झटका लागलाय। 3 मोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानचा एअरस्पेस न वापरण्याचा निर्णय घेतलाय। ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि एमिरेट्स या कंपन्या पाकच्या हवाई हद्दीतून प्रवास करणं टाळत आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। सीमा सुरक्षा दलात 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास तसंच 2 नवीन हेडक्वार्टर स्थापन करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। सोनं 1600 रुपयांनी तर चांदीमध्ये 600 रुपयांनी वाढ झाली आहे। सोन्याचा दर 95,100 रुपयांवर पोहोचलाय। सरकारच्या सामाजिक आणि आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिलचा लाभ वितरित करण्यात आला, त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाल्यानं आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर 2025-26 या आर्थिक वर्षात 1,32,000 कोटींचं कर्ज घेणार आहे। यातील 3,000 कोटी लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार आहेत। नागपूर विभागात शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या प्रकरणी एसआयटी चौकशीचे संकेत मिळत आहेत। विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे विशेष तपास पथक गठीत करण्याची मागणी केली होती। या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तपासून कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना केल्या। विदर्भात 64% सिंचन प्रकल्प अर्धवट असल्याची कबुली राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली आहे। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी उच्च न्यायालयामध्ये शपथपत्राद्वारे ही माहिती दिली आहे। बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलीस चकमकी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं बदल केलाय। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या एसआयटी स्थापन करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। पीओपी पासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना विशिष्ट परिस्थितीमध्ये परवानगी देणं शक्य असल्याचा दावा राज्य सरकारनं सोमवारी उच्च न्यायालयात केलाय। या अहवालाच्या आधारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं 1 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 14,000 क्विंटलची आवक झाली। यात सर्वाधिक आवक ही मुंबई बाजारात लोकल गव्हाची झाली। यात गव्हाला कमीत कमी 1900 रुपयांपासून 3,600 रुपयांपर्यंत दर मिळाला। कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील बाजार समितीमध्ये 2,23,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 1.5 लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली। यात उन्हाळ कमीत कमी 820 रुपयांपासून सरासरी 1,200 रुपयांपर्यंत त्याला दर मिळाला। राज्यात 3,502 क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे। मुंबईच्या बाजारात ज्वारीला कमीत कमी 2,700 तर सरासरी 5,000 रुपयांचा दर मिळाला आहे। गेले काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यानं फळभाजी शेतीला फटका बसलाय। परिणामी फळभाज्यांची आवक घटली आणि त्यामुळे फळभाज्यांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे। हवामान खात्यानं पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे पुढील 4 दिवस पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। उन्हाचा चटका वाढला असताना मराठवाडा, पूर्व विदर्भ, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले। अनेक ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय। हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला,
बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. 7 मे नंतर कोणत्याही क्षणी भारताकडून पाकिस्तानवर मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता. सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिलमुळे कारवाईच्या शक्यतेला बळ. पाकिस्तान विरोधातील संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिल. नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश. डीआरडीओ आणि नौदलाकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची चाचणी. समुद्राखाली यशस्वीरित्या पार पडली वैधता चाचणी. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ. भारतानं बागलिहार धरणाचे दरवाजे बंद केल्यानं चिनाबच्या पाणी पातळीत घट. पाकिस्तानात खरीपाच्या पिकाचं होणार मोठं नुकसान. पाकिस्तानी नागरिकांमध्ये पसरली भीती. बीएसएफमध्ये लवकरच 16 नवीन बटालियन. 2 हेडक्वार्टर्सला मंजुरी. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. राज्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी चौंडी इथे बैठक. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 42 मंत्र्यांसह तब्बल 600 व्हीआयपींचा सहभाग. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी. गेल्या 4 वर्षांपासून निवडणुका आहेत प्रलंबित. मंत्री उदय सामंतांचं राज ठाकरेंना भेटीचं निमंत्रण. मनसे आणि शिवसेना युती संदर्भात चर्चा होणार. सूत्रांची माहिती. 2 दिवसात सामंत राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता. आणि आज पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. जिल्ह्याला उद्यापासून पुढील 4 दिवस येलो अलर्ट.